राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्वाची, धक्कादायक आणि डोळे उघडणारी बातमी आता या ठिकाणी समोर आलेली आहे। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली होती। परंतु या कर्जमाफीच्या नावाखाली आता असे काही नियम, अटी आणि बँकाबाबतचे निर्बंध या ठिकाणी लावण्यात आले, ते तुम्ही समजून घेतले नाही तर तुमचे लाखो शेतकरी बांधवांना याचा मोठा आर्थिक फटका देखील बसू शकतो। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हणाले याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्य सरकारने कर्जमाफीची तारीख जाहीर केली, त्यामुळे अनेक शेतकरी आनंदात होते। अनेकांना वाटत होतं कर्ज आता भरणं थांबवलं तर काहींना बँकेकडे देखील जाणं थांबवलं, पण आता समोर आलेल्या नव्या परिपत्रकानुसार हे स्पष्ट झालं आहे की ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांसाठी नसणार आहे, तर काही ठराविक शेतकऱ्यांच्या बँकांमधून ठराविक अटीमध्ये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठीच असणार आहे। आता यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः देखील सांगितले, जे काही खरंच गरजू आणि गरीब शेतकरी आहेत त्यांनाच आम्ही कर्जमाफी या ठिकाणी करणार आहोत। मात्र सरकारच्या डोळ्यामध्ये नेमके असे कोणकोणते शेतकरी आहेत, ते गरीब आणि गरजू शेतकरी आहेत, तर आता त्यांची कर्जमाफी होणार आहे। त्यासाठी आता कोणकोणती कागदपत्र लागतात, ते सरकारला आता गरीब शेतकरी असे दिसतात, सरकारच्या डोळ्यामध्ये गरीब शेतकरी दिसतात, तर असे शेतकरी आता तुम्हाला गरीब दाखवण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। सरकारने यासाठी विशेष समिती देखील स्थापन केली होती। या समितीने राज्यातील बँका, कर्जाचे प्रकार, कर्जाचा वापर आणि शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती याचा सखोल अभ्यास केला। या अभ्यासानंतर सरकारनं असं ठरवलं की सरसकट कर्जमाफी करणं शक्य नाही, कारण राज्यावर आधीच अनेक योजनांचा आर्थिक बोज आहे। त्यामध्ये पाहिलं तर नमो शेतकरी योजना असेल, नंतर पीएम किसान योजना असेल। आता पीएम किसान योजना ही केंद्राची असली तरी त्यासाठी थोडाफार मदत देखील राज्य सरकार देखील करते। त्यानंतर आपली लाडकी बहीण योजना असेल, अशा काही वेगवेगळ्या योजना, संजय गांधी निराधार योजना असेल, आणि जे काही सरकारी कर्मचारी त्या सरकारी कर्मचाऱ्याचा पगार असेल, अशा वेगवेगळे काम तुम्हाला आता सरकारला करावं लागत असतो। त्यामुळे जो सरकारला आर्थिक बोजा आपल्या राज्य सरकारच्या तिजोरीवर येत देखील असतो। त्यामध्ये पाहिलं तर जे काही शेतकऱ्याचं नुकसान भरपाई असेल किंवा असेल, या सर्व योजनांसाठी देखील सरकारला हजारो कोटी या ठिकाणी खर्च करावे लागत आहेत। त्यामुळे कर्जमाफी मर्यादित ठेवण्याचा निर्णय सरकारने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता काल जाहीर करण्यात आलेल्या नवीन जी आर नुसार राज्यातील फक्त या जवळजवळ 10 बँकांचीच या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे। उर्वरित काय या बँका आहेत, तर या बँकेतून तुमचं पूर्णपणे नावे या ठिकाणी वगळण्यात आले आहेत। विशेष म्हणजे राज्यातील तब्बल 14 बँका या कर्जमाफीपासून वंचित देखील राहणार आहेत। या 14 बँकेमध्ये अनेक सहकारी बँका, काही खाजगी बँका आणि काही विलीन झालेल्या बँकांचा देखील या ठिकाणी समावेश आहे। या बँकेत जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांनाच या ठिकाणी भरावं लागलेलं आहे। या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितले की तुम्ही वाट पाहू नका, स्वतः तुम्ही कर्ज भरा। याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देखील एक महत्वाचं परिपत्रक या ठिकाणी समोर आलेलं आहे। आरबीआयने सांगितलं आहे की ज्या ज्या बँकांचा स्वतंत्र आयएफएससी कोड नाही, ज्या बँका विलीन झालेत किंवा जिथे कर्ज वितरणात अनियमितता आढळली आहे, त्या बँकांचं कर्ज सरकार आता या ठिकाणी कर्ज माफ करणार नाही। म्हणून शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी तुमचं कर्ज कोणत्या बँकेत आहे हे देखील तपासणं अत्यंत गरजेचं आहे। कारण जर तुमच्या सरकारने निवडलेल्या 8 बँकेच्या यादीमध्ये 10 बँकेच्या यादीमध्ये जर तुम्हाला कर्ज नसेल तर तुम्हाला कर्जमाफीचा 1 रुपया या ठिकाणी फायदा होणार नाही। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत देखील एक भूमिका मांडली। त्यांनी सांगितले की खरंच जे काही कर्जमाफी गरजू शेतकऱ्यासाठी श्रीमंत, धनदांडगिक आणि चुकीच्या मार्गाने कर्ज घेणारे शेतकरी या योजनेतून बाहेर काढले जाणार आहेत। मुख्यमंत्री पुढे देखील म्हणाले, काही शेतकऱ्यांना पिकाच्या नावाखाली कर्ज काढून ट्रॅक्टरऐवजी जेसीबी घेतली, गाड्या घेतली, बंगले बांधले, अशा लोकांना कर्जमाफी देणं अन्यायकारक ठरेल। नागपूर अधिवेशनात माननीय आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनात देखील सरकार आता कर्जमाफी जाहीर करण्याचा मोठा दबाव देखील त्यांच्यावरती होता। त्यामुळे सरकारने या ठिकाणी तारीख देखील जाहीर केली, ती म्हणजे 30 जून 2026। मात्र ही कर्जमाफी अटी आणि शर्तीवर या ठिकाणी असेल, अथवा हे सरकारने आधीच स्पष्ट केलेलं आहे। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सांगितले की कर्जमाफीसाठी राज्य सरकारने
केंद्र सरकारकडे जवळपास 70,000 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे. मात्र केंद्राकडून संपूर्ण रक्कम मिळेलच याची आम्हाला खात्री नाही. त्यामुळं म्हणूनच सरकारने 3 प्रकारच्या बँकांमधून कर्ज घेतल्यावर आता लक्ष केंद्रित केलेलं आहे. आता तुम्ही देखील पाहिलं असेल पाठीमागच्या महिन्यामध्ये जे काही तुम्हाला कागदपत्र देखील या ठिकाणी सरकारने जमा करायला देखील सांगितलं असेल. फार्मर आयडी कार्ड असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्डचं झेरॉक्स असेल, बँकेचं झेरॉक्स असेल, असे काही जे काही तुम्हाला कागदपत्र आहेत ते कागदपत्र देखील तुम्हाला आता सरकारने जमा करायला सांगितले. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की कर्जमाफी तर जून महिन्यामध्ये होणार आहे, आता का कागदपत्रे जमा होणार आहे? तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुमची जर खरंच या ठिकाणी तुमची तपासणी केली जाणार आहे, म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्यावरती खरोखर किती व्यवहार झालाय, तर खरोखरच तुम्हाला खरंच कर्जाची गरज होती का चुकीच्या मार्गासाठी तुम्ही कर्ज घेतलंय याची सविस्तर या ठिकाणी तुमची तपासणी होणार आहे. पॅन कार्ड दरम्यान तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती किती व्यवहार झालाय हे देखील या ठिकाणी चेक केलं जाणार आहे. तुमचा किती जास्तीत जास्त व्यवहार झाला असेल, तुमच्या नावावरती कर्ज चुकीच्या पद्धतीने घेतलं असेल तर तुमचं या ठिकाणी कर्ज माफ केलं जाणार नाही, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे. आता म्हणूनच 3 प्रकारच्या बँका या ठिकाणी कर्ज आता ज्या काही राष्ट्रीयकृत बँक आहेत त्यामध्ये पाहिलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, नंतर पाहिलं तर जे मोठमोठ्या राष्ट्रीय बँक पोस्ट ऑफिस बँक असेल, नंतर बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, दुसरं पाहिलं तर पंजाब नॅशनल बँक असेल, फेडरल बँक असेल, एचडीएफसी असेल, आयसीआयसीआय बँक असेल, दुसरं सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, ग्रामीण बघा जिल्हा ग्रामीण बँक असेल, तर अशा काही बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर सर्वात महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. आता सर्वांनी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, कृषी मंत्री दत्ता मांभरणे, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये एक बैठक पार पडली. आता आपल्याला जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याची सर्वच आम्ही कर्जमाफी करणार आहोत. जे काही चुकीच्या पद्धतीने कर्ज काढलेलं आहे खरंच त्यापर्यंत आम्ही चुकीच्या पद्धतीने कर्ज काढलेल्या शेतकऱ्याची जर कर्जमाफी केली आहे ते खरंच जे काही गरजू आणि वंचित शेतकरी आहेत त्या वंचित शेतकऱ्यापर्यंत ही कर्जमाफी पोहोचणार नाही. त्यामुळं जे काही धनधाडकी आणि श्रीमंत शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही आणि त्यांचं नाव या यादीतून वगळलं जाणार आहे. त्यामुळे जर यादीत बसण्यासाठी त्यासाठी तुम्हाला आता कोणकोणत्या कागदपत्राची गरज आहे, त्यामुळे मी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर तुम्ही चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करून ठेवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जास्तीत जास्त माझ्या शेतकरी मित्रासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनलवर तर नवीन शेतकरी तुम्ही आला असाल तर असेच अपडेट तुम्हाला पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, नंतर पाहिलं तर ज्या सरकारच्या योजना त्यामध्ये पाहिलं तर शेळीपालन योजना, नंतर गाई पालन योजना जेव्हा चालू होतात, घरकुल योजना, असे विविध योजनांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे काय तुमचं सबस्क्राईबचं बटन दिसतं ते बेल आयकॉनचं बटन दिसतं ते मी दाबून ठेवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायला तुम्ही विसरू नका. चला तर आपण कंटिन्यू करूया पुढे. तर आता सगळ्यात अगोदर ज्या ज्या राष्ट्रीयकृत बँक आहेत त्यामध्ये पाहिलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया असेल, नंतर पंजाब नॅशनल बँक असेल, बँक ऑफ बडोदा बँक असेल, युनियन बँक असेल, कॅनडा बँक असेल, नंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, या बँकेचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो त्यानंतर पोस्ट बँक, नंतर जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकेत जर तुमचं खातं असेल तर या सर्व बँकेमध्ये या 10 बँकेमध्ये या ठिकाणी तुमचा समावेश करण्यात आलेला आहे. दुसरं पाहिलं तर सहकारी बँकांबद्दल बोलायचं झालं तर जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, राज्य सहकारी बँक, नंतर भूविकास बँक आणि यात काही निवडक जिल्हा सहकारी बँकांनाच या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे. आता सर्व बँका मात्र पात्र नाहीत हे सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे. राज्यातील जे सर्व सहकारी बँका आहेत त्या सर्व सहकारी बँका या ठिकाणी पात्र नाहीत, निवडकच या बँका या ठिकाणी निवडण्यात आले आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. आता काही खाजगी बँकेतून देखील घेतलेल्या कर्जावर सरकारने आता कडक भूमिका घेतलेली आहे. त्यामध्ये पाहिलं तर आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, ऍक्सिस, कोटक यासारख्या बँकेमधील कर्जाची विशेष चौकशी तुमची होणार असून बहुतेक प्रकरणामध्ये तुमची कर्जमाफी या ठिकाणी दिली जाणार आहे नाही अशी माहिती देखील आता सरकारकडून समोर येत आहे. तर तुम्हाला जे काही तुम्ही खाजगी बँकेकडून कर्ज घेतला असेल आणि तुम्ही जे चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही कर्ज 10 लाख 15 लाख जर तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर तुमचं या ठिकाणी कर्ज माफ होणार नाही. अनेक शेतकऱ्यांनी काय केले, चुकीच्या मार्गाने त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रॉपर्टी भरपूर असून देखील शेतकरी आता सरकार काय आमचं कर्ज माफ करतंय या उद्देशाने अजून 5 लाख 10 लाख रुपये कर्ज काढून ठेवलेलं आहे.
ते काय कमी व्याजामध्ये मिळतंय. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या मुलीची लग्न केलेत, नंतर स्वतःच्या फिरण्यासाठी गाडी घेतलेली आहेत आणि स्वतःचे जेसीबी व्यवसाय देखील असे मोठमोठे व्यवसाय उभारलेत. कारण की कमी व्यवसाय म्हणजे कमी व्याजदरामध्ये हे आपल्याला शेतकऱ्याला कर्ज देत असतात आणि शेतकऱ्याच्या चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्याचा न होता धनदारीच्या शेतकऱ्याने याचा उपयोग देखील केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी तुमची या ठिकाणी चौकशी केली जाणार आहे. तुम्ही खरंच यामध्ये पात्र ठरत असाल तरच तुमची या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे. आता पात्र सरकारच्या डोळ्यामध्ये तुम्ही गरीब दिसण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्राची गरज आहे ते देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तुम्ही हे कागदपत्र तुम्ही नाही काढला तर तुम्ही श्रीमंत शेतकरी म्हणून ओळखलं जाणार आणि त्या ठिकाणी तुमची कर्जमाफी देखील तुमची थांबू शकते. त्यामुळे आता तुम्ही सरकारच्या डोळ्यामध्ये गरीब दिसण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात ते देखील डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पात्रता. तुमच्याकडे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अतिशय आवश्यक आहे. आतापर्यंत तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये कर्जमाफी होणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही लवकरात लवकर जावा. आतापर्यंत आधार कार्ड बँक खात्याची लिंक केलं असेल तर आजच्या आज तुमच्या हातातील काम सोडा आणि तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचं खातं कुठे असलं, स्टेट बँक ऑफ इंडिया असू दे, आयसीसी बँकेत असू दे, एचडीएफसी बँकेत असू दे, ऍक्सिस बँकेत असू दे, महाराष्ट्र बँकेत असू दे, बँक ऑफ इंडिया बँकेत असू दे, पोस्टात असू दे, तर लवकरात लवकर तुमच्या जाऊन तुम्ही जे काही तुमचं बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करून घ्या. तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर त्याच्याशी लिंक करून घ्या. त्यानंतर तुमची केवायसी करणं पूर्णपणे बंधनकारक आहे. तुम्ही केवायसी केला तरच या ठिकाणी तुमची कर्जमाफी केली जाणार आहे अशी माहिती देखील आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही कर्जाचा वापर आहे तो फक्त शेतीसाठी झालेला असावा अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. जर यापैकी एक जर अट पूर्ण नसेल तर तुमची कर्जमाफी या ठिकाणी थांबवली जाऊ शकते अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे. आता काय मी वर ज्या ज्या काही अटी सांगितल्यात तर या अटीचं तुम्ही पालन नाही केलं तर तुमची जी काही कर्जमाफी ती कर्जमाफी या ठिकाणी थांबवली जाऊ शकते. तुम्ही शेतकरी म्हणजे सरकारच्या डोळ्यामध्ये श्रीमंत दिसाल आणि त्यामुळे तुमची कर्जमाफी या ठिकाणी थांबवली जाऊ शकते. आणि आताच बँकेत जाऊन सर्व कागदपत्राची तुम्ही पडताळणी करून घ्या. काय करायचंय, तुम्ही केवायसी करणं बंधनकारक आहे, आधार कार्ड अपडेट करणं देखील बंधनकारक आहे. त्यानंतर तुम्ही जे काही सरकारनं कागदपत्र जमा केलेत का तर तुम्ही पाठीमागच्या महिन्यामध्ये देखील जमा केलेत का, ते जमा केलेले कागदपत्र योग्य आहेत का ते देखील पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. तुमचे जर कदाचित ते कागदपत्र रिजेक्ट ठरले असतील तेव्हा कोणत्या कागदपत्र तुमचे कागदपत्र रिजेक्ट ठरलेत ते देखील तुम्ही ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक तुम्ही कुठे जाऊन सोसायटी म्हणजे पतसंस्थेमध्ये जर तुम्ही कागदपत्र जमा केले असतील तिथे देखील तुम्ही जाऊन एकदा चौकशी करा. माझे सगळे कागदपत्र ओके का तिथे जाऊन एकदा तुम्ही चौकशी करा. आता सरकारच्या माहितीनुसार पात्र शेतकऱ्याचं कर्ज आता थेट खात्यातून जवळजवळ 30 जून 2026 पर्यंत या ठिकाणी माफ झालेला आपल्याला दिसून येणार आहे. यामध्ये कोणताही मध्यस्थ नसणार आहे, कोणताही एजंट नसणार आहे. डायरेक्ट तुम्हाला डीबीटी सरकार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डीबीटीचं बटन दाबलं जाणार आहे आणि तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी तुमची कर्जमाफी केली जाणार आहे. यामध्ये कोणालाही पैसे द्यायची तुम्हाला गरज भासणार नाही. त्यामुळं कुठला एजंट नाही, कुठला काय नाही, डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी बटन दाबणार आणि डायरेक्ट तुमच्या 1 मिनिटाच्या आतमध्ये कर्जमाफी होणार. पण सध्या या ठिकाणी महाराष्ट्र सरकार विचार करत आहे जे काही खरंच गरजू आणि गरीब शेतकरी आहेत अशा शेतकऱ्याचं आम्ही या ठिकाणी कर्जमाफी करणार आहे. परंतु चुकीची अफवा किंवा सोशल मीडियावर देखील खोट्या बातम्यापासून तुम्ही सावध राहा. प्रत्येक शेतकऱ्याची कर्जमाफी तर होणारच आहे असं समज करून घेऊ नका. कारण जर या योग्य वेळेस जर तुम्ही निर्णय घेतला नाही तर तुमच्या कर्जमाफीच्या अपेक्षित तुमच्या व्याज आणि दंड देखील तुम्हाला वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही शहाणपणाचा निर्णय घ्या. जर तुमचं उत्पन्न जास्त म्हणजे 2.5 लाखापेक्षा जर जास्त असेल तर तुमचं या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार नाही. तुमचा टर्नओव्हर 10 लाख, तुमच्या अकाउंटवर 15 लाख जर तुम्ही टर्नओव्हर असेल आणि तुम्ही तोच बँक खाते क्रमांक तुम्ही कर्जमाफी होण्यासाठी या ठिकाणी दिला असेल तर या ठिकाणी तुमची कर्जमाफी केला जाणार नाही. तुम्ही जर सरकारला टॅक्स भरत असाल तर टॅक्स भरणार असलेल्या शेतकऱ्याची देखील या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार नाही अशी माहिती देखील सांगण्यात आली आहे. तुमच्याकडे जर पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल आणि तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा 5 लाख 10 लाख जर उत्पन्न झालं असेल या ठिकाणी तुमची कर्जमाफी केली जाणार नाही अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. जे काही आता महत्वाची मी काही माहिती सांगितलीत, जर तुमच्या अकाउंटवर जर जास्त टर्नओव्हर झाला असेल तर मित्रांनो तरी देखील तुमची या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार नाही.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड. आता आधार कार्डवरती देखील आता संपूर्ण माहिती समजणार आहे. तुमचं आधार कार्ड चुकीचं असेल, चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही आधार कार्ड काढलं असेल तर तुम्हाला देखील या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार नाही. मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांनी काय करते की एका जे काही गरीब शेतकरी त्या गरीब शेतकऱ्याच्या नावावरती देखील चुकीच्या पद्धतीने कर्ज काढलेले आहेत आणि ते स्वतःच्या उपयोगासाठी काढलेले आहेत. ज्यांना काही समजत नाही अशा शेतकऱ्याच्या नावावर देखील कर्ज काढून ठेवलेले आहेत आणि अशा फसवणुकीच्या घटना देखील वारंवार घडलेल्या आहेत. तर अशा घटना पुन्हा घडू नयेत, सरकार त्यासाठी सजग आहे. त्यामुळे जर मित्रांनो ही होती महत्वाची माहिती. ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त जर तुम्ही योग्य वेळेत निर्णय घेतला नाही तर तुमच्या कर्जमाफी, तुमच्या व्याज आणि तुमचा दंड देखील वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही शहाणपणाचा निर्णय घ्या. अशाच महत्वाच्या सरकारी अपडेटसाठी जे काही शेतकरी योजना आहेत तर खरी माहिती जाणून घेण्यासाठी जे काही आपलं संभाजी अर्जुन तळे युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय जवान जय किसान.